शेतकरी मंडळी रामराम. तूर पिकाचे लवकर येणारे वाण म्हणजे हे तूर पीक काढून तुम्ही रब्बी हंगामात दुसरं पीक आरामशीर घेऊ शकता. तिन्ही व्हरायटीची सविस्तर खरी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, जे आपले शेतकरी बांधव असतील त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आता लवकर मान्सून लागणार आहे आणि पेरणीला त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि खरीपचं जे आपलं मुख्य पीक आहे, महत्त्वाचं पीक आहे, ते म्हणजे तूर पीक. कमी खर्चामध्ये, कमी मेंटेनन्समध्ये तूर पीक आपल्या घरामध्ये येतो. आता तूर पिकाचं 50% उत्पादन यावर ठरते की आपण कोणती व्हरायटी, कोणचं वाण लावणार आहात. आणि हे जे तिन्ही वाण आहेत, हे तीन वाण अर्ली वाण आहेत. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना खरीपचं पीक काढून रब्बी हंगामात दुसरं पीक पेरत असेल त्यांच्यासाठी हे तिन्ही व्हरायट्या बेस्ट आहेत. एक एक करून सर्व तिन्ही व्हरायटीची माहिती आपण खरी माहिती त्या ठिकाणी पाहणार आहे. यामधली जे पहिली आपली अर्ली तूर आहे ते म्हणजे अंकुरची 13-7. जेवढेही तूर पिकाच्या वाण असतील, व्हरायटी असतील, त्यामधला सर्वात अर्ली येणारी कोणती व्हरायटी असेल, वाण असेल, तर ते अंकुरची 13-7 ही व्हरायटी आहे. नवीन व्हरायटी आहे, अर्ली व्हरायटी आहे. आणि लालसर दाणे आहेत, हिरव्यागार शेंगा आहे आणि 4 ते 5 दाणे शेंगा या तूर पिकामध्ये पाहायला मिळतात. मागच्या वर्षी शेतकरी बांधवांनी लागवड केली होती आणि रब्बी हंगामात दुसरं पीक सुद्धा घेतलेलं आहे, कारण अर्ली आहे. विशेष म्हणजे याचा जो फुलांचा तुरा असतो हा खूप लांबपर्यंत जातो. म्हणजे ज्यावेळेस हे तूर फुलार असते, पूर्णपणे शेतामध्ये बहार आपल्याला दिसते. कमी फवारणीमध्ये ही तूर आहे ही चांगल्या पद्धतीनं देऊन जाते. आपण मागच्या वर्षी या तूर पीक लागवड केली होती काय? आपल्याला किती ॲव्हरेज आला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपली एक कमेंट शेतकरी बांधवांना चांगला संदेश देऊ शकते. दुसरी जी आपली तूर आहे ते म्हणजे पंचगंगा या कंपनीची लक्ष्मी. हे पण लाल तूर आहे. 4 ते 5 दाणे शेंगा या तूर पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि याची फुलांची संख्या आहे ते जास्त गुच्छामध्ये लागते आणि जास्त वाढ ही जे तूर आहे हे करत नाही. म्हणजे कमी अंतरासुद्धा आपण ही लागवड करू शकता. फक्त हे लागवड करताना जर आपण बेडवर याची लागवड केली किंवा आपल्या शेतामध्ये जर पाणी थांबत नसेल, उंच भाग असेल, तर आपण याची लागवड करू शकता. कारण आपण आपल्या जमिनीमधला जर पाण्याचा निचरा झाला नाही तर थोडाफार मरोगा प्रादुर्भाव जो आहे तो येऊ शकते. मागच्या वर्षी ही तूर काढून शेतकरी बांधवांनी गहूची पेरणी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे अर्ली येणार वाण आहे. 1 नंबरचं अर्ली वाण 13-7, 2 नंबरचं अर्ली वाण लक्ष्मी. ठीक आहे ना, लाल तूर आहे हे पण. आणि या दोन्ही तुरामध्ये जे मररोगाचं प्रमाण आहे हे कमी आहे. फक्त पाण्याचा जर प्रादुर्भाव झाला किंवा पाण्यामध्ये जर तूर राहिली तर मग कोणती तूर असो ते जळणारच आहे. म्हणून पाण्यापासून आपल्या तुरीचा बचाव त्या ठिकाणी करायचा असेल तर तूर बेडवर त्या ठिकाणी लागवड करा. आणि पंचगंगा हे तूर बेडवर लावण्यासाठी उत्तम तूर आहे. ठीक आहे ना. तिसरी जी आपली शेवटची व्हरायटी आहे ते म्हणजे गोल्ड 100. गोल्ड 100 आहे. शेतकरी बांधवांची पसंती याला उतरते. पूर्णपणे पोपटी कलरच्या याला शेंगा आहेत. 4 ते 5 दाणे शेंगा आपल्याला पाहायला मिळतात. आणि लालसर तूर आहे. विशेष म्हणजे मररोगाचं प्रमाण जे आहे या तूर पिकावर कमी येते. पूर्णपणे बाहेरून तूर येते आणि पूर्णपणे भांग करते. आणि कमी अंतरसुद्धा आपण लागवडीची करू शकता. गेल्या वर्षी हे तिन्ही व्हरायटीचं खरीपचं पीक काढून शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी रब्बी हंगामात जी आहे ती पेरणी केलेली आहे. म्हणजे काही तूर अशी आहेत की फक्त ते खरीपचं पीक घेतात. ठीक आहे ना. रब्बीचं पीक घेऊ शकतात कारण लेट होते. कारण जानेवारीच्या एंडिंगमध्ये जर तूर गेली तर आपल्याकडे रब्बीचे जे पेरणी आहे किंवा ऑप्शन आहे ते कमी राहतात. परंतु हे जे तिन्ही व्हरायटी आहेत, तिन्ही वाण आहेत, हे लवकर येणारे आहेत, अर्ली आहेत. त्यामुळे तुम्ही रब्बी हंगामात दुसरं पीक घेऊ शकता. ठीक आहे ना. दुसरं म्हणजे तूर पिकाचं चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर शक्य जर आपण तूर जर बेडवर लागवड केली तर चांगला फायदा होतो. म्हणजे तूर मरत नाही, जळत नाही, त्या रोगराई कमी येत नाही. आणि पाऊस जास्त हो की कमी हो ते पाण्यात ताण जे हे सहन करते. आपल्या शेतामध्ये आपण बेड त्या ठिकाणी पाडून घेतलेले आहे. लवकर आपण बेडवर त्या ठिकाणी पेरणी करणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला आला असेल. शेतकरी बांधवांना रोजचे व्हिडिओ आपल्याला येत राहतील. फक्त तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. जेवणाचा जे बटन आहे काळा कलरचं दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या. या 3 व्हरायटीपैकी आपण कोणती व्हरायटी आपल्या मागच्या वर्षी लावली होती कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपली एक कमेंट बाकी शेतकरी बांधवांना चांगला संदेश त्या ठिकाणी देऊ शकते. कोणी व्हिडिओचा किती ॲव्हरेज आला ते पण सांगा आणि यावर्षी लावायला पाहिजे की नाही ते पण सांगा. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतात. परत व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय जवान जय किसान.